सॉरी सॉरी. पेन किलर देऊन पण तुझं पेन थांबत नाहीये. म्हणजे खूप जास्त पेन होत असेल. मग मला काय वाटतं तू इथे थांबणं योग्य नाहीये. तू आमच्यासोबत घरीच आहे. हो. अरे नको, ठीक आहे मी. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गोळ्या घेते, थोडा आराम करते, बरी होईन मी. डोंट वरी. अहो नाही, म्हणजे इकडे तुम्ही एकट्याच असाल. परत दुखलं काही झालं तर कोण बघेल बरं. एक्झॅक्टली. तुम्ही चला घरी. आणि आम्ही सगळे आहोत ना तिथे. आम्ही घेऊ काळजी तुमची. चला या. राणी, तू इतकं बोलतीयस, खरंच खूप थँक्यू. पण मला तुम्हा दोघांना डिस्टर्ब नाही करायचं. मी होईन ना ग बरी, खरंच. बरं ठीक आहे, आता तुमची इच्छाच नाही आहे तर काय बोलणार आहे मी. पण हरकत नाही, तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि डॉक्टरांनी सांगितले तसं औषधं वगैरे घ्या. ठीक आहे. काही लागलं तर आम्हाला लगेच कळवा. आणि थँक्यू सो मच. इंद्रा, पायऱ्यांवरनं पडले तेव्हा खूप घाबरले होते रे मी. काय करावं सुचतच नव्हतं आणि म्हणून फोन केला तुला. तुम्हा दोघांना डिस्टर्ब नाही केलं ना मी. ए कम ऑन, डिस्टर्ब काय त्यात. तू कधीही फोन करू शकतेस मला. ओके, थँक्यू गाईज. बरं, तुम्ही काळजी घ्या स्वतःची नीट. मी येईन तुम्हाला उद्या भेटायला. थँक्यू वन्स अगेन. चल निघू आम्ही. वेल डन तनिषा. राणी आणि इंद्राला दोघांनाही संशय नाही आला आणि सगळं अगदी तुझ्या मनासारखं झालं. विक्रांत, अरे उचल ना फोन. कुठे बिझी आहेस? रिंग वाजते पण हा फोन उचलत नाहीये. शी, इथे मला या जेलमध्ये अडकवून ठेवले त्यानं आणि स्वतः बाहेर मज्जा करतोय. बापरे, आज तर त्याची आई न झालेल्या नातवाबद्दल चौकशी करत माझ्या जरा जास्तच जवळ आली होती. उद्या तिने माझ्या पोटावर हात ठेवला तर काय करणार आहे मी? बापरे. आत्ता फोन करतोय हा विक्रांत. बघते त्याच्याकडे. काय रे विक्रांत, 100 फोन केले मी तुला, एक काही फोन उचलता नाही आला तुला. इथे मला जेलमध्ये अडकवलेस आणि स्वतः तिकडे मज्जा मारतोयस. तुझ्यावरचे आरोप, तुझ्यावरची सगळी बोलणी मी खाते इथे. स्वतःच्या मनाविरुद्ध या जेलमध्ये मी सडतीये आणि तू साधा माझा एकही फोन उचलत नाहीयेस. उर्मिला, मी तुझा फोन उचलणारच होतो. कधी उचलणार होतास? मी पकडली गेल्यावर का मला ह्या घरातून तुझ्यासारखं हाकलून दिल्यावर? हे बघ, तू आधी शांत हो. शांत हो. दीर्घ श्वास घे. बोल आता. कस? अरे श्वास सोडल्याशिवाय कसं बोलणार आहे मी? उर्मिला, श्वास सोड. काय सांगू विक्रांत अरे तुला. त्या पूजेसाठी दिवसभर फॅक्टरीमध्ये होते. दिवसभर उभा राहून पायाचे तुकडे पडले अक्षरशः माझ्या रे. त्यामुळे जरा आराम करावं म्हटलं म्हणून पलंगावरती पालथी झोपले. तेवढ्यात अचानक तुझी आई आली. नशीब तिनं मला पालथं झोपलेलं बघितलं नाही. मग तुला पलंगावर पडलेलं बघून काय म्हणाली आहे? आता नातवासाठी जे काही झालं गेलं सगळं विसरायला मी तयार आहे. तुला काही हवं नको, काही लागलं तर सांगत जा मला. आणि हे बोलता बोलता त्यांनी मला अचानक विचारलं, रे तुला कितवा महिना लागलाय? काय? हो ना. मला ना काही सुचलंच नाही. तोंडात येईल ते मी बोलून टाकलं. पण खरं सांगू का विक्रांत, हे प्रेग्नन्सीचं नाटक आपल्याला खूप महागात पडेल. बघ ना आता 3रा महिना संपला की पोट दिसायला सुरुवात होईल. हे पोट कुठून आणणार आहे मी? हे बघ, त्याची काळजी तू करू नकोस. ते सगळं मी बघतो. मी आणतो. मी सगळं आणतो म्हणजे? उद्यापर्यंत तुझ्या हातात खोटं पोट असेल. काय?
अजून काय काय करायला लावणार आहेस तू? हे शेवटचं काम एवढंच करायचं तुला. यापुढे मी तुला काही करायला सांगणार नाही. अरे पण उर्मिला, हे बघ, मी तुला वचन देतो. आय प्रॉमिस. एवढंच करायचं आपल्याला. हे बघ उर्मिला, तुला होणारा त्रास मला कळतोय, म्हणून तुला आपल्यासाठी शेवटचं थोडंसं काहीतरी करायला सांगतोय. हे बघ, हे फक्त माझ्यासाठी नाही तर आपल्या दोघांसाठी तुला करायचंय. उर्मिला, करशील ना? हो, करते. दॅट्स लाईक माय वुमन. सी, मला म्हणून तू खूप आवडतेस, यू नो. आय लव्ह यू सो मच उर्मिला. बाय. बाय. विक्रांत उद्यापासून खोटं पोट दाखवायचं म्हणतोय. कसं दिसल ते? सर सर नाही बोलायचं. अहो इंद्रजीत, उठा ना. ऐकलं का? ऐका ना. अरे अरे अहो उठा ना. बघा सकाळ झाली. सर तुम्ही ना आता काय हा उठा. अंगा खाली.